नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल कथा क्षितिजवर. आजची आपली कथा आहे शंकर पाटील यांच्या गारवेळ या पुस्तकातील मीटिंग. रोज दिवस मावळायला आपलं गाव गाठणारा ग्रामपंचायतीचा सेक्रेटरीसुद्धा आज ऑफिसात हजर होता. कोऱ्या कागदांची एक चवड आडव्या तक्त्यावर ठेवून मान घालून बसला होता. दाराच्या तोंडाला गटारावरच्या पायरीवर बसून महादू शिपाई उबिड्या ओढत होता. सरपंचही गालात तंबाखू धरून तक्क्याला टेकून बसले होते. मधोमध एका चुलीला बत्ती टांगलेली दिसत होती. तिनं झकास सूर धरला होता. आज कसली तक्रार न करता तिचं मेंटल काम देत होतं. पण तिच्याऐवजी सरपंचाचीच बत्ती एकदम भडकली, लाल नरड्यात गेली आणि शब्द बाहेर आले. आईला महाद्या, नुसत्या बिडवडत बसलास वैर मागा धरणा पायरीवर. मग दुसरं काय करू असं विचारायचा धीर त्याला झाला नाही. हातातली जळती बिडी गपगुमान गटारात टाकून तो नुसता खोकला आणि आता बघत तसाच बसून राहिला. पुन्हा एक ख्यास मारत सरपंच म्हणाले, लेका आज मीटिंग आहे ना बरं. वय हाय की जी. मग आम्ही काय समाधी लावून बसायला इथं आलो होय? काय घरात काम नाहीत म्हणून इथं येऊन बसलोय? यावर महादा काय बोलणार. एक वार खोकल्यागत करून तो सहज म्हणायला गेला, बघा की अजून कुणाचाच पत्त्या नाही. मग बघून काय करू र लेका? काय जाऊन बोलून आणू त्यासनी? आपल्या अंगावरचं झाडत महादा बोलला. 2 दिवसामागच सगळ्यांनी सांगून आलोय. त्याच्या शब्दात त्याला पकडून सरपंच म्हणाले, 2 दिवसामागचं कसं आठवणीत राहील त्यांच्या? तारीखवार 3-3दा सांगितलंय हो. तू 10दा सांगितलं असशील असं म्हणून त्यांनी विचारलं. पर आज सगळ्यांनी पुन्हा आठवण देऊन आलायस काय? महादानं पुन्हा आठवण करायला आज काही फेरी मारली नव्हती. हातनं गुन्हा घडल्यागत तो गप्प बसला आणि आपल्या दोन्ही हातांची कोपरं तक्क्यावरच्या कागदावर टेकून सेक्रेटरी त्याला म्हणाला, सकाळची गोष्ट सांची ध्यानात राहत नाही आणि 2 दिवसामागचं कसं आठवणार? असं विचारल्यावर महादा त्यांच्या तोंडाकडे बघत राहिला आणि सरपंच एक खाकरा काढून म्हणाले, लेका दर्पणात बघितल्यागत नुसतं तोंडाकडे काय बघत राहिलायस? जा घरं पुजून ये, जा सूट लवकर. तो निघणार एवढ्यात बाळामाली एक हजर झाला. त्याला बघून महादा म्हणाला, माली एक आलं बघा. एकानं काय होतंय? अजून बाकीचं यायचं हयत. तू हान गाडी पुढं घालूनच घेऊन यायचं बघ. मग उभा न राहता पाय उचलून महादा सटक्यानं गावात निघाला. खरं म्हणजे आता टाईम झाला होता. अशावेळी वर्दी द्यायला जाणं त्याला अवघड वाटत होतं. कारण कोणी जेवून झोपलं असणार तर कोणी जरा घेऊन बसलं असणार. महादाचं मन कचवचत होतं तरी त्याला जाणं भाग होतं. न जाऊन काय करतोय? लोहाराचं घर आलं तसा तो थांबला. अंगणात उभा राहून उगाच एक खाकरा काढला आणि आत बघत हाली दिली. बापसाब. लोहाराची बायको बाहेर येत म्हणाली, कोण गा? मी महादा शिपाईजी. का र माधू? महादाने विचारलं. पंच काय करतायत? पंच निजल्यात की र बाबा, असं म्हणून तिनं विचारलं. का आलतास? मीटिंग आहे ना आज. मग काय बोलवाय आलतास? वय. मग तू आलतास म्हणून सकाळचं सांगतो त्यासनी. तोंडाकडं बघत महादा म्हणाला, मीटिंग आत्ता हाय आणि सकाळी सांगून काय फायदा? खरं मगाशीच निजलं की र ते. एवढ्या लवकर खालवर घालून पडलं? असं विचारून तोच बोलला, मग आता कसं करायचं? गडप निजल्यात म्हणून सांग जा की. असं कसं सांगू? असं म्हणून तो धीरानं म्हणाला, ठेवलं तर बरं होईल. पुढं घालूनच घेऊन यायला सांगितलंय. मग तूच आत ये आणि हाक मारून बघ. असं म्हणून ती आत वळली. महादाने एक खाकरा काढून थूक बाहेर टाकली आणि घसा साफ करून तो आत सोप्यावर गेला. बापशा लोहार खालवर वाकळं घेऊन तिथंच भिंतीला लागून पडला होता. महादानं टक लावून त्याच्याकडं बघितल्यागत केलं आणि बेतानं हाक मारली, बापसाब. एकाएकी तंबोराची तार तुटावी तसा घोटाळा झाला आणि तोंडावरचं पांघरून न काढताच आतनंच तो खेकसला. कोण ते? मी महादू आहे हो. का र माद्या? मीटिंगला बोलवाय हो. आर चायला मीटिंग आहे नवं का? असं म्हणून तोंडावरचं पांघरून काढत त्यानं सांगितलं, महाद्या मी झोपलंय र. काय बोलावं ते न कळून महादा तोंडाकडं बघत राहिला आणि बापशा म्हणाला, जा झोप लागली या म्हणून सांग जा. तसंच मागं फिरावं की काय करावं असा विचार करत त्यानं खडा टाकला. आला असता म्हणजे बरं झालं असतं. का र? सरपंच लय खवल्ल्यात, पुढं घालूनच घेऊन यायला सांगितलंय. ते झालं खरं, झोपलंय की रे मी. महादानं तोड काढली. तो म्हणाला, अहो असं का करत नाही?
इथं झोपायचं ते तिथे येऊन पडा की. एका अंगाची कंबर मोडत बापशा बोलला. धाकल्या पाटलाच्या गाडीची आज धाव बसवली. दिवसभर लय दमणूक झाली यार. आपला ठिकाणं सोडता म्हादा म्हणाला. मग तिथं येऊन पडा की. मधी उठून आणि चहा देतो. आज चहाचा सारा जमा आहे वय. वय दूध ते सारं आणलंय. सगळं तयार आहे बघा, असं मादाने म्हटल्यावर बापशा दुसऱ्या अंगावर वळला. काढ काढ कंबर मोडली आणि झटका आल्यागत करून तो चतशिरी उठला आणि एक चादर अंगावर घेत म्हणाला, चल तर मग तुम्ही व्हा मोरं आणि तू तर बाकीचे मेंबर आणि गोळा करून घेऊन येतो. अजून कोणच आलं नाही. नाही, बाळामाळी एक आल्यात की. आणि मग तवर जाऊन एक झोप काढा की. बापच्या लोहार घरातनं बाहेर पडतोवर तो तिथंच थांबला. तो वाटेला लागला हे बघून त्यानंही मग पाय उचलला. आता कुणाकडं जावं याचा विचार करत तो रस्त्यानं निघाला. रामा धायगुड्याचं घर जवळ होतं, पण त्याला जाऊन गाठायची छाती होईना. या टायमाला तो पिऊन तर झाला असेल. आपण बोलवायला जायचं आणि गडी तरबत्तर होऊन शिवी देत अंगावर आलं तर काय करायचं. त्या शिव्या खायला नकोत आणि तिकडे जायलाही नको, असा विचार करून तो सरळ सोनार गल्लीत घुसला. पितळाची नळी तोंडाजवळ धरून भाळू सोनार आपल्या कामात गर्क होऊन गेला होता. म्हादा दारातनं आत आला तरी त्याला कळलं नाही. मग म्हादानंच म्हटलं, काय चाललंय. भुया उंचावून एकवार सोनारानं वर बघितलं आणि पुन्हा खाली बघत म्हटलं, काय म्हादू, मीटिंगचं इसरला. इसारतोय कुठलं. मग काय हे चाललंय काम दिसत नाही. जरा बघितल्यागत करून म्हादा म्हणाला, वाट बघायला लागल्यात की. खरं गिराईक बी वाट बघत बसले ना व. देसाईंची आवडाक्का तिथं बसूनच होती. ती आपणहून म्हणाली, बाबा दागिने घेऊन सकाळी बारशाला जायचं आहे. मग काय करतासा, असं विचारून म्हादा उभा राहिला आणि सोनार म्हणाला, काय करू तू सांग. जरा येऊन जावा की. येऊन जाऊ. वर हजेरी लावायची आणि याचं. हातातलं काम सोडून येऊ होय, असं विचारून तो म्हणाला, लेका बारसं महत्त्वाचं का तुझी मीटिंग महत्त्वाची. आवडाक्काने सूर ओढला, बाबा रातोरात दागिनं झालं पाहिजेत. सकाळी उठून पहिलं गाडी धरायची आहे. बरं मग जातो तर. हो पुढं काम संपलं की येतो म्हणून सांग. म्हादा बाहेर पडला आणि कोल्याच्या गल्लीत शिरला. शंकर कोळ्याचं घर आलं आणि बाहेरनं कानोसा घेत त्याने विचारलं, शंकरांना आहेत का. हातात एक चिमणी घेऊन कोळ्याची बायको बाहेर दारापर्यंत आली आणि म्हादाला बघून म्हणाली, मीटिंगलाच गेल्यात की. असं व्हय. असं म्हणून म्हादा वळला आणि तिनं विचारलं, तिथे नाहीत काय. मगापतूर नव्हतं. तू कवा बाहेर पडलायस. झाला की अर्धा तास. बघितलंस काय. असं म्हणून ती त्याच्या तोंडाकडं बघत राहिली आणि हाताचा मुटका हनवटीला लावून म्हणाली, यासनी जाऊन वाडूल झाला की. मग वाटत कुठं तरी बसलं असतील. ती फणकाऱ्यानं म्हणाली, कुठं बसत्यात. गेलं असतील त्या धनगरणीकडं. कुठं कुठं म्हणून विचारू नये तो प्रश्न त्यानं विचारला आणि अंगाचा भडका उडाल्यागत करून ती म्हणाली, त्या पार्टाच्या फुटाणेकडे र माझ्या बाबा. राग रंग ओळखून तो गप्प झाला आणि तिनं त्याला काम सांगितलं. तिथं बसल्यात का हे बघून सांगा ये बघू. असलं तर मग चांगली मीटिंग काढतो त्यांची. एक वार खालवर बघत म्हादा म्हणाला, नाही मीटिंगलाच गेलं असतील. अरे उंदराला मांजर सामील. तू काय सांगतोस माझ्या हट्या. बरं जाऊन बघून येतो. ये जा तिथंच असणार बघते. आधीच वेळ झाला होता, त्यात हे काम निघालं. उशीर झाला तर सरपंच जोड्यानं हाणणार. बरं हे काम न करावं तर कोळ्याची बायको मिशीला कांदा बांधणार. काय करावं असं करतच तो कर्टिनकडे गेला. दोघंही सोप्यालाच बसले होते. एक गुडघा वर करून ती भिंतीला टेकून बसली होती आणि शंकर कोळी तिच्यासमोर झोपाल्यावर बसून पान खात बसला होता. म्हादा दारात आला तसं कोळ्यानेच विचारलं, घराकडनं आलास काय र म्हाद्या. वय. आर त्याच्या आईला. असं म्हणून त्यानं पुन्हा विचारलं, काय बोलली का आमची बायको. ही इथं बसलं असतील म्हणून सांगितलं. आणि आणि बघून सांगायला ये म्हणून सांगितलं आहे. सांगायला. वय. मी मीटिंगला जातो आणि तू घराकडं जाऊन मी इथं नाही म्हणून सांग. इथं बसले म्हणून सांगितलंस तर जोड्यानं हाणील बघ मला. बरं म्हणून तो पुन्हा कोळ्याच्या घराकडे गेला. सांगायचं ते सांगून पुढच्या कामाला लागला. वाटेत दाजीबा देसाईंचा वाडा लागला. देसाई गेलेत का घरात आहेत हे बघावं असं म्हणत तो वाड्यात शिरला. उघड्या अंगानं देसाई ढिलजेवर उभा होता.
2 गडी जोंधळ्याच्या पोत्यांची हलवाहलव करीत होते. महादाला चौकात बघून देसाई म्हणाले, अरे ये ये लवकर ये. पायातलं काढून खाली ठेवलं आणि महादावर ढेलजेवर गेला. देसाई म्हणाले, देवानं धाडल्यागत बरं वेळेवर आलास. खोच खोच धोतर खोच वर. तो कसाबसा बोलला, मीटिंगला बोलवाय आलतो. एवढी थप्पी रचू आणि जाऊ की. खोच धोतर आणि जरा हात लाव. धोतर खोचत तो म्हणाला, आधीच येल झाला आहे. मग आणि जरा येल झाला म्हणून काय बिघडलं? तुम्हाला नाही, खरं मला शिव्या बसतील. मी येटीला धरलं म्हणून सांगतो. तू का काळजी करतोस? काळजी लागून तरी तो काय करणार? काळजी लागली होती तरी तो धोतर खोचून पुढं झाला आणि गप गुमान कामाला लागला. 1 खंडी जोंधळ्याची 20 पोती रचून झाली. घाम फुटला आणि देसाई म्हणाले, आता चहा पिऊ आणि जाऊ. घाम पुसत तो बोलला, चहा बी काय नको. का र? अजून 2 मेंबरांची गाठ घेऊन पुढं जायचं आहे. जातो सटक्यानं. अरे बस की, चहा घेऊन जा. नको नको, मी जातो पुढं. तुम्ही निघता नवं? मी कशाला निघतोय र आता? असं त्यालाच विचारून ते म्हणाले, अजून माझं जेवणखाण व्हायचं आहे. मी जेवणार कवा आणि मीटिंगला जाणार कवा? असं म्हणता वय, याच कामात गुतापून पडले नवं मागादारना. अजून उद्याची जोडणी ते काय पाहिजे. बरं मग मी जाऊ? जातोस वय, देसाई म्हणाले, मग असं कर की. कसं? जाता जाता बैलजोडी कोणाची मिळती का बघ. बैलजोडी? आमच्या बैलांचं खांदं आल्यात र. उसाला पाणी पाजायचं आहे. महादा विचार करत उभा राहिला आणि देसायांनी विचारले, सांगतोस नवं? आता कवा सांगू अण्णा? अण्णा खवळले. एका हाताच्या बोटांनी खरा डोकं खाजवत म्हणाले, तुला सवड व्हायची नाही र. सरपंचाच्या गोटातलं शेण काढतोस, पण आमची इकडची काडी तिकडं करणार नाहीस. तसं नवं अण्णा. अरे काय अण्णा, मी वळकून आहे. मग आता काय बोलायचं? असं म्हणून महादा खाली मान घालून उभा राहिला आणि देसाई यांना जोरात बोलले, अरे काय बोलतोस तू? जाता जाता एवढं कर म्हटलं तर गारानं सांगत बसलायस. आधीच वेळ झालाय म्हणून म्हटलं हो अण्णा. काय म्हटलं म्हणतोस अनिल एका? तू काय लायकीच आहेस हे समजलं. जा तू आता, सूट. देसाईंनी त्याला 1 मिनिटसुद्धा उभं राहू दिलं नाही. काळा ठिक्कर चेहरा करून तो तिथनं बाहेर पडला. किती रात्र झाली याचा अंदाज येत नव्हता. अजून 2-3 घरं त्याला फिरायची होती. पण असाच वेळ मोडला तर काय करावं? कोणी वेटीस धरलं तर नाही म्हणता येतं. भीमा पाटलाकडं जाण्याचा त्याला धीर झाला नाही. रामा धायगुड्याचं घर तर त्यानं मगाशीच वर्ज केलं होतं. आता तर उशीर झाला होता. एखाद्या वेळेस कोरम भरला असेल असं मनाला ताळाला घालून तो सटक्यानं पाय उचलू लागला. तारा खड्ड्याचं घर वाटेवरच होतं. जाता जाता तेवढं बघावं आणि पुढं सुटावं असं मनाला ताळा घालून तो खड्ड्याच्या घराकडं गेला. 4 बायका जमवून तारामावशी अंगणातच बोलत बसली होती. महादाला बघून तीच म्हणाली, काय रे महादू? मीटिंगला बोलवाय आलतो तारामावशी. मी कशी येऊ र बाबा? का? काय झालं? ती म्हणाली, माझी म्हस यायला झाली आहे आणि मीटिंगला कसं येऊन भागल? ती काय मीटिंगला जाऊ नको म्हणती. मग इकडं तिचं बालनपण कोण करल? काय लगेच येते काय? अरे तिचं काय नेम? तशी उठबस करायला लागली तर कुणाला तरी येऊन सांगायला सांगा की. असं म्हणतोस वय. तिला मोह झाला. तशी एकवार ती गोट्यात जाऊन चक्कर मारून आली आणि हातात एक कंदील घेऊन म्हणाली, चल बाबा, बायका बसल्या तवर जाऊन येऊ. एक दसऱ्याची शिकार साधावी तसा महादाला आनंद झाला. म्हातारीला पुढं घालूनच तो सपाट्यानं हापिसावर आला. त्याला बघितल्या सरपंचांनी डोळे वटारून ताव काढला. येरवाले आलास बाबा, कवासा निघालतास? काही सांगून फायदा नव्हता. एका खांबाला टेकून तो गप उभा राहिला. तारामावशी हातातला कंदील बारीक करून खाली टेकली. तिला बघून सेक्रेटरी म्हणाला, आता कोरम भरला. सरपंच मात्र अजून तावातच होते. बालामाळी बसल्या बसल्या ढुलका घेत होता आणि बापशा लोहार भिंतीला लागून आडवा झाला होता. त्या दोघांकडे आलीपालीनं बघत सरपंच आपली मिशी कुरतडत बसले होते. मग तारामावशीनं आपली तपकिरीची डबी हातात घेतली आणि त्यावर बोटानं टिचकी मारत ते म्हणाली, का बसलाय? आता सुरू करा की काम. रामा धायगुडे एक येतोय का बघू. अशी वाट बघत बसला म्हणजे सगळे आडवी होऊन घरायला लागतील. असं म्हणून तिनं हातातली डबी सरपंच्या पुढे धरली. तसं ते म्हणाले, डबी कशाला देतेस तारामावशी? मी काय तपकीर वडतो आहे कवा? तुम्ही वडू नका तर काय करू? एक चिमूट घ्या आणि तो बापशा लवर बघा कसा घोरायला लागलाय. त्याच्या नागपुडीत कोंबा जरा.
सरपंचाचा राग गेला. त्यानं तपकीर बापशाच्या नाकात कोंबला आणि बापशा शिंका देत खडबडून जागा झाला. गडबडीनं त्यानं नाकाडोळ्यातलं पाणी पुसलं आणि डोळे झाकूनच सेक्रेटरीला विचारलं, चहा झाला का? तारामावशी म्हणाली, झाला म्हणू नको बाबा. का हो मावशी? चहा झाला म्हटल्यावर जीव देईल. त्यावर सगळी मंडळी खो खो हसली आणि डोळे चोळत बापशानं विचारलं, खरं सांगा की चहा झाला की नाही? ओ सेक्रेटरी, मीटिंगच्या आधीच चहा व्हय? म्हणजे अजून मीटिंग सुरू नाही व्हय? कशी होणार? असं सरपंचाने विचारलं आणि लगेच बापशा पोटात पाय घेऊन म्हणाला, चहाची येल झाली म्हणजे उठवा. आणि मीटिंग? आहेच की मी, हे काय पडून ऐकतोय. ए बाबा, असं म्हणून तारामावशी सांगू लागली, माझी यायला झालेली 400ची म्हस गोट्यात बांधून आलोय आणि तुम्ही झोपा काढताय व्हय इथं? या बोलण्यानं बाळामालीही जागा झाला. बसल्या बसल्या मान मोडत तो बोलला, झोप जायला आधी चहा करा, चहा घेऊनच मीटिंग सुरू करा. सगळ्याचंच असं म्हणणं पडलं आणि म्हादून चहाचं आदान ठेवलं. स्टोव वाजू लागला. तसं सगळ्यांच्याच झोपा उडाल्या. बापशानेही चूल भरून डोळ्याला पाणी लावलं. तसं एक उठून चूल भरून येऊ लागला. सगळ्यांनी तोंड तयार ठेवलं आणि कप्पलच्या हातात येण्याची वाट बघू लागली. सगळ्यांचा चहा व्हायला अर्धा घंटा लागला. मग कोणी बिड्या पेटवल्या, कोणी पानाचे देठ खुडत बसले आणि एक बिडीचं भक्कम झुरका घेऊन बापशा म्हणाला, चला आता जाऊन गप पडू जाऊ. आणि मीटिंग आता ती केव्हा सुरू व्हायची आणि संपायची केव्हा? बाळामालीही म्हणाला, आत्ताच बक्कल रात्र झाली या. सरपंच म्हणाले, मग होईना, चहा झालाय नवं? चहा झालाय खरं, पण मला एरवाले उठून आणि मोठ धरायचे आहे. शंकरकोळी उठून पायात घालत म्हणाला, निम्मी रात्र गेली आणि कसली मीटिंग घेता आता? पुढच्या आठवड्यात ठेवा. कोली, असं म्हणून सरपंचानं त्याला हाक मारली, या या, कुठं निघाला? अहो 12 वाजाय आले असतील. वाजू द्यात, या इकडं. असं म्हणून त्यांनी सेक्रेटरीला विचारलं, अजिंड्यावर काय आहे? आवरा बघू लवकर आता. उठून निघालेली माणसं कशीबशी बसवून ठेवली. सेक्रेटरीनं कागद हातात घेतले. एक वार अजिंड्यावरनं नजर फिरवली आणि आता काही बोलायला तर तोंड उघडणार एवढ्यात बापशानं तंबोरा जुळून सूर लावला. त्याचं घोरणं सुरू झालं आणि डोळ्यात पेंग घेऊन बाळामाळीही उठला. अंगावरची चादर झटकली आणि कोपरा धरून त्याने पाय लांब केले. हाताची उशी डोक्याखाली घेऊन तो गडद झोपी गेला. हे बघून सेक्रेटरीने विचारलं, काय करू? सरपंच रागाने म्हणाले, विचारता काय, मीटिंग सुरू करा. आणि मीटिंग सुरू झाली. धन्यवाद.